जळगावातील शासकीय महिला वसतिगृहामध्ये गतिमंद तरुणीला दुसऱ्या तरुणींकडून मारहाणी प्रकरणी विभागीय समितीची नियुक्ती तर समिती चौकशी अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करणार। तुळजाभवानी मंदिर पहाटे 4 वाजता उघडणार। मंदिर संस्थानच्या निर्णयाला पुजाऱ्यांचा विरोध तर मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमेला मंदिर रात्री 1 वाजता उघडण्याचाही निर्णय मागे। नांदेडमध्ये सहस्त्रकुंड धबधब्यावर तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी। रील काढण्याच्या नादात 4 तरुण नदीपात्रात उतरले तर पाण्याच्या प्रवाहामध्ये अडकलेल्या या तरुणांना इतर तरुणांनी वाचवलं। भुसावळमधील हातनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। धरणातनं आता 4097 क्युसेकनं तापी नदीपात्रात विसर्ग सुरू। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता तर 7 ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस तर जोरदार पावसामुळे समाधानकारक जलसाठा। धरणांमध्ये एप्रिल 2026 पर्यंत पुरेल एवढा जलसाठा। मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार आणि कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक। रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक। दिल्लीमध्ये वसंत विहार भागात भरधाव ऑडी कारनं फुटपाथवर झोपलेल्या 5 जणांना चिरडलं। मद्यधुंद कार चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आता 18 दिवसांचा मुक्काम करून मंगळवारी शुभांशु शुक्ला परतणार तर उद्या संध्याकाळी अंतराळवीर पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू करतील। अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया जवळच्या समुद्रात हे यान उतरवलं जाणार।